या सगळ्यांपेक्षा महत्वाचं माझं पुढे जाणं आणि मुक्तचंद माझ्या पाठीशी असताना मी अगदी सहजपणे पुढे जाऊ शकतो. अरे सगळं शक्य. हे बघ, तू एक सोपं उदाहरण बघ ना. तुमचं ते सोपड काळ प्यादव म्हणजे खोबरं रे. हा हा. आतापर्यंत मुक्तचंद त्याच्या पाठीशी होता. आता तो तुझ्या पाठीशी आहे. हो. नंतर एखाद वेळी म्हणजे तुला नेमकं म्हणायचं तरी काय? अरे त्या त्यागांचं कोणीच नसतं. फक्त खेळाची आणि जिंकण्याची गरज म्हणून त्यांना कोणाचा तरी आधार मिळतो. आणि त्यांची या खेळातली गरज कमी झाली की त्यांना बेवारसपणे सोडलं जातं. स्वीकार व्हायला नाही, मला नाही पटत आहे. अरे फक्त त्यागीच त्यागांना सपोर्ट करतात. तसा मी तुला आधार देते. तुला इथे थांबून घेऊन मी तुला जीव वाचवतो. त्याचा आमचा हत्ती तयार होतात. तुझं मागच्या दिवस चालीपूर्वी आम्ही पण असंच वाचवलंय तुला. नाहीतर आमचा उंट तयार होतात ती. मी तुला तेच समजावते. फक्त व्याधीच त्यागांची असतात. म्हणून सांगते मीच विचार करते. आपली पुढची चाल करायला आपण एवढा वेळ तर लावतोय. कारण श्वेताचा तर अचानक पुढे येणं कोणाला झेपत नाही. त्यांनी सगळी गणितच बदलत आहे. मग आता काय करायचं? तू एक घर पुढे जाऊन तुझ्या मित्राच्या जागी उभा राहा. ठीक आहे. अरे तुला या घरात त्याला कोणी सांगितलं? पण तुला इथे कोणाचे बॅकिंग नाहीये. तू जर यायचे आताच उभा राहिलास ना तर समोरच्यांपैकी कोणी तुला सहज मारू शकेल. अगदी मी सुद्धा. श्वेता तू नाही. श्वेता श्वेता प्लीज. अगं आपल्यातलाच आहे आणि तूच तर म्हणाली की बॅबीज पॅरेंटची असतात म्हणून. तुला माहिती असायला हवं या खेळात कुणीच कुणाचं नसतं. नाही श्वेता. श्वेता प्लीज प्लीज. श्वेता श्वेता नाही. श्वेता प्लीज.
आपण विचार करण्यात खूप वेळ वाया घालवला आणि सगळ्यात मूर्खपणा म्हणजे आपण विचार करण्यात कधी खोटरबराचा बैल दिला. मग काय मुक्त छंदाचं जेव्हा माझा बैल जायचं का असली कामं फक्त व्याजांची असतात. कुणी ठरवलं हे? आपल्याला त्याचा जीव वाचवता यायला असता जर त्याला तुमच्या दोघांपैकी कोणाचं बॅटिंग मिळालं असतं तर. पण तुम्ही म्हणजे आम्ही काय मजा मारत बसलो होतो का? हे बघ, आम्ही आमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. तू तुझं काम सांभाळ. बाद झाला. ही वेळ भांडायची नाही. त्याच्या पुढे काय करता येईल ते ठरवा. आता ठरवायचंय काय? हायकमांडच्या मते फक्त वजीरच आपल्याला या परिस्थितीची जय मिळवून देऊ शकतो. पण वजीर आपण डावाच्या सुरुवातीलाच गमावलाय. हा मी असं करतो, मी थोडंसं पुढे जाऊन त्यांच्या राज्याला खेळ देतो. मुक्तचंद तुम्हाला बॅटिंग दे आणि शीर्षक तू पलीकडच्या बाजूनी त्यांच्या राज्याला ढकलून ठेवायचा प्रयत्न कर. म्हणजे मग तो त्यांचा वजीर आता काय स्वस्त बसणार आहे का? आणि ती आपल्या भागात आजपर्यंत आलेली श्वेता तर तिला येईल शिकलं पाहिजे होतं. आता तर आपण काहीच करू शकत नाहीये. तरी मला वाटतं आपण हल्ला चढवला तरच गाव वाचवू शकू. अरे हो रे गड्या, पण त्याच्यासाठी सगळ्यात क्षमता असलेला खेळाडू हवा ना आपल्याकडं. आणि तो हाय वजीर. तो तर संपलाय. अजून पूर्णपणे नाही. मी विचार याही परिस्थितीत जर आपण डिफेन्सिव्ह खेळलो तर वजीरात मिळू शकतो. अरे सोपं आहे. म्हणजे आपल्यापैकी एकानं बाहेर जायचं आणि एकानं आत यायचं. म्हणजे हायकमांडला असंच वाटतं. म्हणून तर याच्या डावातनं एकाला बाजूला गेलं आणि त्यासाठी खोटरबर मला काही कळेल का? अरे सोपा मित्र. हायकमांडच्या मते फक्त वजीरच आपल्याला या परिस्थितीची जय मिळवून देऊ शकतो. नाही, आपण स्वतःला दोन्ही जिंकू शकतो. हे बघ, आणि मी लढायला उत्सुक आहे. हे बघ, 8 पॅटांचं काम एकटा वजीरच करू शकतो. आणि एकदा मेलेल्या वजीराला परत पटाव आणण्यासाठी एकच त्याला लागतं. आणि सद्यस्थितीत प्लाझांपैकी तू एकटाच शिल्लक. तेव्हा तू सरळ चालत जायचं, गोरांची बाजू ओलांडायची आणि डावातनं बाजूला व्हायचं. म्हणजे आपला वजीर असतो आणि आपली टीम जिंकेल. अरे पण आपली टीम जिंकावी म्हणून मी अशी आत्महत्या का करायची? कारण फक्त तूच ती करू शकतो आणि ते तुझं काम होतं. अरे आपली टीम जिंकावी याचं कायमच वाटत आलंय ना आपल्याला. आताही आपल्यासाठी आपली टीम जिंकण्यासाठी काही करून दाखवायची संधी मिळते तुला. हे बघ, आपली टीम जिंकावी म्हणून मी लढायला तयार आहे. हा पोट सोडून झाला नाही. पण तुला ते करावंच लागेल. कारण हायकमांड सगळं खेळायचं याच्यावर एक मत आहे. अरे तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? आमचा तुझ्यापेक्षा आत्ताच्या परिस्थितीवर आणि येणाऱ्या स्थितीवर जास्त विश्वास आहे. हे बघ, तुला पट सोडून निघून जा असं सांगताना मला आनंद होतो, याच्यातला भाग नाही. पण दुसरा पर्यायच नाही. कारण हे काम फक्त तूच करू शकतो. फक्त तुझ्याच समोरचा मार्ग मोकळा आहे. शेवटी प्रत्येक जण आपण जिंकावं म्हणूनच खेळत असतो आणि खेळ सोडतही नसतो. तू हा त्याग आपल्या टीमसाठीच करणार आहेस ना. तुझ्या नसल्यामुळे आपला डाव सावरला जाऊ शकतो. आणि तू नसलाच जरी पटावर तरी या टीमचाच एक भाग राहणार आहे. पण तरी पण आमचा डिसिजन झालाय. तू किती पटली असतात ही वाक्य. तू नसलास जरी पटावर तरी या टीमचाच एक भाग राहणार आहे. मला खूप वाटत होतं येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. पण आता तो क्षण इतरांसारखा झाला. मला एकटंच वाटणार. हा पट सोडून जाताना एकच इच्छा आहे. या पटावरची एकतरी जागा माझी म्हणून ओळखली जावी. मी इथे नसलो तरी.
सप्री मजा आली. पहिल्यांदाच खेळलो ना. पहिल्यांदा खेळताना खूप चांगलं वाटतं, पण मग नंतर कळतात एक एक नियम या चौकटीचे. हे नवीन डावाला सुरुवात होतीये. सगळेच आपापल्या जागा घेत आहेत. चल चल आपण पण आपल्या जागा घेऊ. चल. मला कुठलीही पोझिशन नाही या खेळात. ते मी जर हरवलो या खेळातून तर काय फरक पडेल या खेळाला? काहीच नाही. तुझ्यासारखा दुसरा कोणीतरी उभा राहील इथे. कधी कधी वाटतं मला तर तुझ्या एवढी सुद्धा किंमत नाही या खेळात. दुसऱ्या एखाद्या ठिकाणी रिप्लेसमेंट म्हणूनही जाऊ शकत नाही. अरे पण वजीर आत आला तो तुझ्यामुळेच ना. पण डाव कोणामुळे जिंकला? सगळ्यांमुळे. असं म्हणून पचगत करून यायची स्वतःची. बघ तू मेला तेव्हा तुला काय वाटलं होतं रे? पहिल्यांदा काही समजलंच नाही. तरीही वाटत होतं आपण अजून पटावर आहोत. आणि दुसऱ्या क्षणी पटाच्या बाहेर. खूप दुःख झालं रे मला. हा तरी लढताना मेलो याचा आनंदही वाटला. मला तर तोही मिळाला नाही. अरे मग श्वेतासाठी तरी परत ये. हे बघ कोणासाठी परत येणार या खेळात कोणीही कोणाचं नसतं. श्वेता तिच्या टीमसाठी खेळली आणि आपण पण आपल्या टीमसाठी खेळायला नको का? हे तर टॉस करू. छापा पडला तर डाव तुझा, काटा पडला तर नाही. अरे या नाण्याच्या दोन्ही बाजू काटाच आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे दोन्ही बाजू छापाच आहे. पण या काळ्या पांढऱ्या चौकटीत ते शक्य नाही मित्रा. याच काळ्या पांढऱ्या चौकटीत अनेक रंग असतात. यात मी जेव्हा इथे नवीन आलो ना तेव्हा सगळं विचित्र होतं माझ्या. तरी मी ठरवलं आपण स्वतःहून रंग भरायचे या चौकटीत. तसं म्हणलं तर काय नातं आहे रे माझं आणि या चौकटींचं? तरीही आपल्याशा वाटतात मला या चौकटीत. त्या जागा जिथं बसून आपण एकत्र स्वप्न बघितली आपल्या टीमच्या जिंकण्याची. अरे मला पुन्हा ती स्वप्न बघायची आहेत रे तुझ्या बरोबर. कोणीतरी जीवा घेऊन बघ. काळोखात उठायचं का